नमस्कार. कसे आहात सगळे मंडळी? आज सगळीकडेच म्हणजे प्रसार माध्यमांवर सुद्धा आणि सोशल मीडियावर सुद्धा फक्त आणि फक्त छगन भुजबळांच्याच नावाची चर्चा आहे आणि मलाही त्याच विषयी तुमच्याशी बोलायचं आहे. वेगवेगळ्या घडामोडी रोज घडतायत आणि त्या संदर्भात आपण बोलतो आहोत, चर्चा करतो आहोत. आज घडामोड अशी घडली की 3 कारणं समोर आली आहेत ज्या कारणामुळे छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारलं गेलं. पण छगन भुजबळ यांच्याविषयी जर बोलायचं तर आज आत्ता काल परवा काय घडलंय असं बोललो तर छगन भुजबळ कळणार नाहीत. छगन भुजबळ जर त्यांचा प्रवास आणि ते स्वतः जर समजून घ्यायचे असतील तर आपल्याला 1980 पासून आतापर्यंतच्या मागच्या सगळ्या घडामोडींवर नजर टाकावी लागेल. प्रयत्न करणार आहे या सगळ्या घडामोडींवर नजर टाकून एक उजाळा देऊया. त्यांच्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये महत्त्वाच्या अशा काय घडामोडी घडल्या आणि त्यांचं बंड आत्ता ज्याला आपण म्हणतोय की बंड, तसंच या आधी सुद्धा त्यांनी जे बंड पुकारलेलं होतं त्याविषयी सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करूया, जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण सुरुवात करूया भायखळ्यापासून. मुंबईचा भायखळा मतदारसंघ, या भायखळ्याच्या मार्केटमध्ये सध्या तर ते मार्केट प्रचंड प्रसिद्ध आहे आणि सगळ्यात वर्दळीचं असं ठिकाण भायखळ्याचं भाजी आणि फळ मार्केट म्हणून ओळखलं जातं. तर या भाजी मार्केटमध्ये छगन भुजबळांची आई फळं आणि भाज्या विकायची आणि तिथून छगन भुजबळांची सुरुवात झाली. छगन भुजबळांना या क्षेत्रात म्हणजे भाजी विकणं, फळं विकणं या व्यतिरिक्त काहीतरी मोठं करायचं होतं आणि पुढे त्यांनी त्यांचा प्रवास मोठा केलाच. पण त्यांची आई तिथं काम करायची, त्यात ते न पडता बाहेर पडले आणि इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा ते करत होते. पण तोही त्यांनी अर्धवट ठेवला. तो सगळा जो काळ होता साधारणपणे 1982, 83, 84, 85चा काळ. या काळामध्ये खूप मोठा प्रभाव बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांचा त्यांच्यावर पडला आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश करायचं ठरवलं. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, काम केलं. त्यांच्याकडे वक्तृत्व तर होतंच, लोकांना जोडण्याची हतोटी होती तेव्हापासूनची. 1985-86 पासूनची त्यांची हतोटी होती आणि त्यामुळेच ते लोक बांधत गेले आणि याचा फायदा शिवसेनेला खूप मोठ्या प्रमाणात झाला. बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा छगन भुजबळ या नावाची दखल घ्यावी लागली आणि मुंबईचे महापौर झाले 1985 साली छगन भुजबळ. आता इथून म्हणजे महापौर पदापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. फक्त राजकीय कारकिर्दच त्यांनी जपत ठेवली असं नाही, तर प्रत्येक क्षणी म्हणजे 1985ला मुंबईच्या महापौरपदी ते विराजमान झाल्यापासून अगदी आत्तापर्यंत 2024 पासून त्यांनी लोकांशी सतत संवाद ठेवणं, जनसंवाद वाढवत राहणं हे कायम केलेलं आहे. आणि हे त्यांनी कदाचित वेगवेगळ्या आजूबाजूच्या नेत्यांकडून पाहिलं असेल. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, वेगवेगळ्या नेत्यांना त्यांनी जवळून अनुभवलंय, त्यांच्याकडून ते कदाचित शिकले असतील. हा झाला त्यांचा पहिला टप्पा. ते मुंबईचे महापौर झाले 1985 साली. लगेचच 1986 सालचा एक चर्चेचा विषय तुम्हाला माहिती असेल. छगन भुजबळ या 1986 साली प्रचंड चर्चेत आले. विषय काय होता? महापौर असताना त्यांनी काम खूप जास्त चांगलं केलं म्हणून ते चर्चेत होते का? नाही. कर्नाटकातला सीमा प्रश्न प्रचंड गाजलेला होता, तापलेला होता आणि असं असताना कर्नाटकात महाराष्ट्रातल्या नेत्या मंत्र्यांना बंदी करण्यात आलेली होती. त्यावेळेला हा विषय व्यक्तिगत पातळीवर घेत छगन भुजबळ हे वेशभूषा करून, एका व्यापाऱ्याची त्यांनी वेशभूषा केलेली होती. अर्थात हे सगळं बघून, ऐकून, वाचूनच मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. व्यापाऱ्याची त्यांनी वेशभूषा केलेली होती आणि ते थेट त्यांनी कर्नाटक गाठलं. कळलं सुद्धा नाही तिथे कोणाला की ते कर्नाटकामध्ये, महाराष्ट्रातला एक मंत्री कर्नाटकामध्ये गेलेला, मंत्री म्हणण्यापेक्षा महापौर, लोकप्रतिनिधी एक कर्नाटकात गेला हे कळलं देखील नाही. कर्नाटकात जाऊन ते थेट बेळगावला गेले आणि बेळगाव मधल्या एका मैदानात त्यांनी जोरदार मराठीमध्ये भाषण केलं. इतकं ते चर्चेत राहिलं की त्यामुळे पुन्हा जेव्हा कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ परतले तेव्हा ते खूप चर्चेचा विषय ठरलेले होते. त्यांची ही जी वेशभूषा आहे व्यापाऱ्याची, तो विषय खूप चर्चेचा ठरलेला होता. आता पुढे जाऊया. सगळ्यात महत्त्वाचा टप्पा छगन भुजबळ यांच्या आयुष्यातला 1990-91च्या कालावधीतला.
काय घडलं यावेळेला तुम्हा सगळ्यांना कल्पना असेल. 1990च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला खूप चांगलं यश मिळालं. शिवसेनेने आपले 52 आमदार निवडून आले. त्यामुळे शिवसेना हा महाराष्ट्रातला मोठा विरोधी पक्ष बनला होता आणि त्यामुळे अर्थात शिवसेनेच्या आवाजात ताकद होती, शिवसेनेच्या कृतीत ताकद होती आणि त्यामुळे शिवसेनेकडे विरोधी पक्षनेतेपद आलं. हे विरोधी पक्षनेतेपद आपल्यालाच मिळेल असं छगन भुजबळांना वाटत होतं, पण तसं घडलं नाही. बाळासाहेब ठाकरेंनी 1990 साली विरोधी पक्षनेतेपद हे मनोहर जोशींना दिलं आणि तिथेच नाराजीची ठिणगी पडली. 1990 साली छगन भुजबळ नाराज झाले आणि मग त्यांच्या मनात विचार सुरू झाला की आता आपण काही इथे थांबायचं नाही. बाळासाहेब ठाकरे हे इतकं मोठं नाव, इतकं मोठं नेतृत्व होतं, शिवसेना इतकी मोठी होती. त्यावेळेला खोपकरांच्या हत्येचा विषय सुद्धा खूप गाजलेला होता. त्यामुळे शिवसैनिक अंतर्गत म्हणजे शिवसेनेचं जे नेतृत्व आहे त्यांना तसे घाबरून दबकून होते आणि अशा सगळ्या परिस्थितीत त्या 1990च्या काळामध्ये जेव्हा मनोहर जोशींना विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं तेव्हा मात्र नाराज होऊन आपण शिवसेना सोडायची हे कुठेतरी छगन भुजबळांच्या मनात आलं आणि मग पुढच्या काही महिन्यामध्ये 1991 साली बघा, हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. 1991च्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपुरामध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे 9-10 आमदार एकत्र घेत, म्हणजे खरं तर 13-14 आमदार होते, मात्र त्यातले काही आमदार काही महिन्यांनी परत आले शिवसेनेमध्ये. पण त्यावेळेला छगन भुजबळांनी एवढ्या मोठ्या आमदारांची संख्या शिवसेनेतून आपल्या सोबत काँग्रेसमध्ये नेलेली होती आणि मग काँग्रेसमधनं काही परत आले म्हणून आपण 9 ते 10 आमदार असे होते जे काँग्रेसमध्ये त्यांच्या सोबत गेले. हे शिवसेनेतलं पहिलं बंड. सगळ्यात मोठा जो हादरा दिला तो छगन भुजबळांनी दिला बाळासाहेबांना सांगून त्यांच्या कृतीबाबत नाराजी व्यक्त करून ते बाहेर पडले. हे एक विशेष, याच्या आधीही एकदा व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की बाळासाहेब ठाकरेंसारख्या मोठ्या नेतृत्वात ज्यांच्यासमोर शिवसेनेच्या अनेक नेत्यांची बोलताना भंबीर एवढायची, त्या बाळासाहेब ठाकरेंसमोर स्पष्टपणे आपली नाराजी मांडणं आणि आपली भूमिका स्पष्ट करणं की मला हे पटलेलं नाही, मला हे आवडलेलं नाही की आपण विरोधी पक्षनेतेपद मनोहर जोशींना दिलेत आणि मला डावललेत, त्यामुळे मी नाराज आहे हे सांगणं उघडपणे त्यांच्या समोर हे छगन भुजबळांनी केलेलं होतं 1990 साली. 1991च्या हिवाळी अधिवेशनामध्ये छगन भुजबळ 9 ते 10 आमदार घेऊन बाहेर पडले आणि त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसमध्ये त्यांना चांगलं पदही मिळालं, महसूल मंत्री ते राहिले. 1991ला हा प्रवेशाचा मुद्दा होता आणि ते सगळ्यात मोठं बंद छगन भुजबळांचं होतं. ह्याच्यात एक उल्लेख माझा फक्त राहिला की त्यावेळेला अशी परिस्थिती होती, दहशतच होती एक प्रकारे शिवसेनेची, की कोणी त्यांना शिवसेनेला सोडून जाऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये छगन भुजबळ हे ह्यांनी शिवसेना सोडली आणि जवळजवळ 6-7 दिवस ते गायब होते. ते कुणाच्या हाताला लागले नाहीत. त्यांच्या घरासमोर तर शिवसैनिकांनी हल्ला करण्याचाही प्रयत्न केला, जाळपोळ करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला असं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे इतकी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती जेव्हा छगन भुजबळ हे बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलले, त्यांच्याकडे त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि शिवसेना सोडली. म्हणजे तो काळ नव्हता की सहजी बाळासाहेबांशी कुणी बोलू शकेल, बाळासाहेबांना कोणी सांगू शकेल आपली नाराजी आणि शिवसेना सोडून जाऊ शकेल, शिवसेनेचे आमदार फोडून घेऊन जाऊ शकेल अशी परिस्थिती त्यावेळेला नव्हती. आणि त्यावेळेत शिवसेनेची दहशत, त्याला खिंडार पडण्याचं काम, दहशत म्हणता येणार नाही पण शिवसेनेच्या त्या कालावधीमध्ये शिवसेनेला खिंडार पाडण्याचं काम हे छगन भुजबळांनी केलं आणि छगन भुजबळ हे काँग्रेसमध्ये गेले. त्याच्यानंतरचा काळ हा 1999चा काळ. 1999 मध्ये शरद पवारांनी सोनिया गांधी या त्यांचं परदेशी नागरिकत्व आहे, त्या परदेशी आहेत असं म्हणत काँग्रेसमधनं ते बाजूला झाले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळेला काँग्रेसमध्ये गेलेले, म्हणजे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले छगन भुजबळ यांना आपल्यासोबत घेण्यास शरद पवारांना यश आलं आणि त्यामुळे तेव्हापासून 99 पासून छगन भुजबळ हे शरद पवारांसोबत
त्यांच्या बरोबर लढवय्या नेता, त्यांच्या बरोबरीचा, त्यांच्या सोबतचा लढवय्या नेता म्हणून छगन भुजबळ ओळखले जाऊ लागले. आणि छगन भुजबळांनी त्याही वेळी जसा शरद पवारांचा, बघा जसं बाळासाहेबांचा जनसंपर्क होता तसा छगन भुजबळांना सुद्धा जनसंपर्क तगडा होता, जनसंवाद तगडा होता. आणि तेच जेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांसोबत आले तेव्हा शरद पवारांचा सुद्धा तगडा जनसंपर्क, जनसंवाद ही एक गोष्ट छगन भुजबळांनी सुद्धा तशीच आत्मसात केली आणि ती त्याची जपणूक सुद्धा केली. आज आपण बघतोय की एवढा मोठा समाज, एवढा मोठा वर्ग त्यांच्या पाठीशी आहे आणि ती त्यांची ताकद आहे. त्यांच्या शब्दाची आज जी ताकद आहे ती त्यामुळे आहे, त्यांच्या नाराजीला जे वजन आहे ते त्यामुळे सुद्धा आहे. आता आपण 2014-15 नंतरचा काळ बघूया. सत्ता पलट झाला 2014ला आणि त्यानंतर मात्र अनेक गोष्टी बदलल्या. महाराष्ट्र सदन दिल्लीमध्ये जे आता उभं आहे, अप्रतिम असं बांधण्यात आलेलं आहे महाराष्ट्र सदन आहे असं आत्ता अनेक जण म्हणतात, महाराष्ट्र सदन सुंदर बांधलं म्हणून. पण त्या 2016च्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याचं प्रकरण आणि त्यावेळेला कमावलेली बेहिशेबी मालमत्ता या दोन गोष्टींमुळे छगन भुजबळ हे अडचणीत आले. त्यांच्या गळ्याभोवती फास आवळला गेला आणि तब्बल 2 वर्ष, 1.5 वर्षाहून अधिक काळ त्यांना तुरुंगवारी करावी लागली. छगन भुजबळ ज्यांनी गृहमंत्रीपद भूषवलं, ज्यांनी महसूल मंत्रीपद भूषवलं, जे महापौर होते, ज्यांनी वेगवेगळी पदं, वेगवेगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये केल्या, त्या छगन भुजबळांना बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण हे भोवलं आणि त्यांना साधारणपणे 2014 नंतर 2016 नंतर 2 वर्ष तुरुंगात काढावी लागली. अत्यंत विचित्र असा काळ होता भुजबळ कुटुंबियांसाठी, स्वतः छगन भुजबळांसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना कदाचित तो रेफरन्स माहिती असेल की ते स्वतः जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा गृहमंत्री असताना त्यांनी एक अंडा सेल बनवलेला होता आणि त्याच अंडा सेलमध्ये छगन भुजबळांना या महाराष्ट्र सदन घोटाळा आणि त्याच्याबरोबर बेहिशेबी मालमत्ता या 2 प्रकरणांमध्ये त्यांना त्या अंडा सेलमध्येच ठेवण्यात आलेलं होतं अशी पण माहिती समोर येते. कशा घडामोडी त्यांच्या आयुष्यात घडत गेल्या आणि कसा हा लढवय्या नेता अजूनही उभा आहे वयाच्या इतक्या वर्षी सुद्धा आणि आपली भूमिका ठामपणे मांडतो आहे. आता ती भूमिका त्यांच्या व्यतिरिक्त इतरांना चुकीची वाटूच शकते, पण ते त्यांच्यासाठी भूमिका घेऊन जे उभे आहेत त्याच्याविषयी आणि त्या फक्त एका अँगलने आपण आत्ता तरी विचार करतोय. 2 वर्ष त्यांना तुरुंगात राहावं लागलं. हे 2014-15-16च्या कालावधीतलं आपण सगळं चित्र बघतो. ते बाहेर आले, शरद पवारांसोबत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवास सुरू केला आणि आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया. 1.5 वर्षापूर्वी, 1.5-2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधनं अजित पवार बाहेर पडले. म्हणजे इतकी वर्ष, म्हणजे जवळजवळ शरद पवारांसोबत 1999 पासून असलेले शरद पवार, म्हणजे लक्षात घ्या 1999 पासून शरद पवारांसोबत असलेले छगन भुजबळ यांनी अखेर मागच्या 1.5-2 वर्षांपूर्वी, म्हणजे साधारणपणे जे अजित पवारांनी बंड केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह घेऊन ते बाहेर पडले, त्यावेळी त्यांच्या सोबत असलेले एकमेव ज्येष्ठ नेते असं आपण म्हणू शकतो, शरद पवारांची सावली असं आपण म्हणू शकतो, छगन भुजबळ. छगन भुजबळांविषयी खूप आश्चर्य व्यक्त केलं जात होतं की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना कसं काय सोडलं आणि ते बाहेर कसे आले. पण ते त्यावेळेला अजित पवारांसोबत आले आणि अजित पवारांसाठी त्यावेळी त्या कालावधीत तरी इतका ज्येष्ठ नेता त्यांच्या सोबत येतो, त्यामुळे ढालच होते ते त्यांची, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. आणि त्यावेळेला एक फक्त इथे गोष्ट नमूद करायला हवी आपल्याला. पहिला रेफरन्स मी तुम्हाला सांगितला की बाळासाहेब ठाकरेंना ते नाराज आहेत हे त्यांनी तोंडावर सांगितलेलं होतं. मनोहर जोशींना तुम्ही विरोधी पक्षनेतेपद दिलं आणि मला इथे डावललं गेलं, त्यामुळे मला खंत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. असा नेता परत एकदा जेव्हा अजित पवारांबरोबर आले तेव्हा शरद पवारांचं एक वाक्य होतं, ठीक आहे त्यांना जायचं असेल तर जाऊ देत, ते खरं तर अजित पवारांना समजवायला गेले होते पण ते परत आलेच नाहीत, ठीक आहे त्यांना जायचं असेल तर जाऊ दे, असं शरद पवारांचं जे वक्तव्य होतं त्यावर छगन भुजबळांनी स्पष्ट केलं होतं. प्रसार माध्यमांवर थेट प्रतिक्रिया दिली होती की जर शरद पवार त्यांना जायचं असेल तर जाऊ दे असं प्रत्येकाविषयी बोलत राहिले तर कुणीच त्यांच्या सोबत राहणार नाही, एक दिवस त्यांना त्यांच्या पक्षात एकट्यालाच राहावं लागेल. हे सांगण्याची जी हिंमत आहे, म्हणजे शब्द कदाचित वेगवेगळे असतील पण अशा प्रकारे सांगण्याची, थेट नाराजी सांगण्याची
जी धमक आहे, शरद पवारांसारख्या नेतृत्वाला आज भले भले नेते त्यांच्यासमोर उभे राहून बोलू शकत नाहीत, पण अशा नेत्याला थेट सांगण्याची जी धमक आहे ती छगन भुजबळांमध्ये होती आणि छगन भुजबळांनी अजित पवारांची साथ दिली. पण आत्ताच्या झालेल्या ज्या विधानसभा निवडणुका आहेत 2024च्या, त्यामध्ये महायुतीला इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालं की त्यामध्ये हे निश्चितच मानलं जात होतं की छगन भुजबळ 41 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले आहेत, 57 आमदार शिवसेनेचे निवडून आलेले आहेत आणि 132 आमदार भाजपचे निवडून आलेले आहेत. म्हणजे इतकं मोठं मॅन्डेट मिळालेलं असताना छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळेलच अशीच खात्री बहुतांश राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना, समर्थकांना आणि भुजबळ समर्थकांना सुद्धा होती. पण तसं झालं नाही. मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीमध्ये त्यांचं नाव नाही, शपथविधीच्या दिवशी सुद्धा त्यांचं नाव आलं नाही आणि यावर शिक्कामोर्तब झाला की छगन भुजबळ यावेळेला मंत्री नसतील. त्यानंतर हे नाराजी नाट्य सगळं आपण बघतोय आणि आता छगन भुजबळ नेमका काय निर्णय घेतात, अजित पवार आणि त्यांच्यामध्ये काही बोलणी होऊन हा विषय सुटतो का, त्यांची नाराजी दूर होते का ते भाजपमध्ये जातात, या सगळ्या प्रश्नांची चर्चा या टप्प्यावर, आजच्या टप्प्यावर सुरू आहे. खरंच ते भाजपमध्ये जातील का? जी चर्चा सुरू आहे की त्यांचा भाजप प्रवेश कदाचित होऊ शकतो, तर खरंच भाजप त्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी अनुकूल असेल का? जी परिस्थिती 2016च्या दरम्यान भाजपनं उपस्थित केली, निर्माण केली, जे प्रश्न उपस्थित केले, अजूनही ज्या काही केसेस छगन भुजबळ यांच्यावर आहेत, त्या सगळ्या बघता आणि त्याचं रणकंदन त्यावेळेला भाजपने जे माजवलं होतं त्या काळामध्ये, ते सगळं बघता पुन्हा एकदा भाजप हा पर्याय छगन भुजबळांसमोर आहे का? छगन भुजबळ या काळात जरी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलेलं असलं तरी सुद्धा खरंच देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सगळे केंद्रीय आणि महाराष्ट्रातले नेते त्यांना भाजपमध्ये घेण्याकरता अनुकूल आहेत का? हाही विषय चर्चेत घ्यावा लागेल. पण दरम्यानच्या काळात अजित पवार हे या सगळ्या संदर्भात काय भूमिका घेतात, ते प्रत्यक्ष जाऊन इतक्या मोठ्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्याला जाऊन भेटतात का? त्याची नाराजी दूर करतात का? त्यांच्या मागे जो जनसमुदाय आहे त्यांना मनवण्यामध्ये ते यशस्वी होतात का? हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे. पण परत एकदा मी हेच म्हणेन या व्हिडिओचा शेवट करताना की छगन भुजबळ यांच्याविषयी जर आपल्याला बोलायचं असेल तर आज काल उद्या काय झालं एवढं बोलून आपल्याला चालणार नाही. आपल्याला 1980-82 सालापासून आत्तापर्यंत छगन भुजबळ कसे कसे टप्प्याटप्प्याने पुढे आले, कसे त्यांना सुद्धा फटका बसला, कसा त्यांनी बंड केला, या सगळ्याचा ओव्हरऑल विचार करावा लागेल आणि तेव्हा आपल्याला छगन भुजबळ हे पुढे काय पाऊल उचलतील ते कदाचित कळू शकेल, त्याचा विषयीचा अंदाज कदाचित आपण बांधू शकू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.